गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबद्दल आढावा घेतला। यावेळी त्यांनी सूचना दिल्या। बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत सादरीकरण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, मात्र रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी। या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत। अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ती करण्यात यावी। हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न मांस खाल्ल्यामुळे होतो, त्यामुळे अशा प्रकारचे अन्न टाळावे। पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे। पुण्यात 31 तारखेला क्रिकेट सामना आहे, त्यावेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला केल्या। पुणे शहरातील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। हा आजार दुर्मिळ आहे, परंतु याचे रुग्ण बरे होतात। हा आजार संसर्गजन्य नाही। प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं हा आजार होतो। याबाबत पुण्यात आढावा घेतला जात आहे। उपचार आणि तपासणीबाबतच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, दोन्ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं कार्यवाही सुरू आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। पुण्यात सध्या याचे 111 रुग्ण आहेत। 80 रुग्ण 5 किलोमीटरच्या परिघातील आहेत, तर 35,000 घरे आणि 94,000 नागरिकांच्या चाचण्या या घेण्यात आलेल्या आहेत। चाचणी घेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांची मदत घेतली जात आहे। एक मृत्यू झालेला आहे, तो अद्याप GBSमुळे झाला याची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकाराची समस्या नियंत्रणात आलेली आहे। आता नव्यानं यात रुग्णवाढ झालेली नाही आहे। याबाबत ICMR कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, मुंबई।